उपमुख्यमंत्री अजित पवार की विमान अपघात में अकस्मात निधन की जानकारी सामने आते ही न सिर्फ पूरे महाराष्ट्र बल्कि देश भर में शोक की लहर दौड़ गई। ऐसे पृष्ठभूमि पर नागपुर के बजाज नगर स्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय में पार्टी कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने एकत्र होकर अजित पवार को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की, जहां उनकी प्रतिमा पर पुष्पहार चढ़ाए गए और 2 मिनट का मौन भी रखा गया। श्रद्धांजलि सभा में कार्यकर्ताओं ने उनके कार्यों और नेतृत्व की यादों को साझा करते हुए अपनी भावनाएं व्यक्त की, जिससे वहां उपस्थित लोगों में गहरा भावुक वातावरण बना रहा। आज सकाळी 8:45 दरम्यान दादांच्या चार्टर्ड फ्लाईटचं बारामतीच्या जवळ ॲक्सिडेंट झाला आणि त्या अपघातामध्ये 5 लोक त्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये होते। ते 5ही जण मृत्युमुखी पडले आणि ज्यावेळेस सकाळी ही वार्ता पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात जेव्हा पसरली त्यावेळेस मन इतकं स्तब्ध झालं की कोणाला काय बोलावं आणि कोणाला काय विचारावं याचं कोणालाच भान राहिलेलं नाही। प्रत्येक जण एकमेकाला फोन करून विचारत होतं की अजितदादाची बातमी खरी आहे का, अजितदादाची बातमी खरी आहे का। कारण की तोपर्यंत टीव्ही मध्ये फक्त अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला इतकंच सांगत होते। आज राष्ट्रवादी पक्षाचा इतका मोठा नेता ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना एक आपली छाप सोडली या महाराष्ट्रावर नाही तर देशावर, आणि ज्या ठिकाणी आपण उभा या ऑफिसचं उद्घाटन सुद्धा माननीय अजितदादा पवारांनी, म्हणजे ते इतके प्रेमळ होते। ठीक आहे, लोकांना ते दाटून बोलायचे, पण असं कधी त्यांच्या मनात कोणाबद्दल वाईट विचार कधी राहिलेले नाही। मी दादांबरोबर अमरावतीला जातो, मगाशी मला त्या नॅशनल चॅनलवर काही लोकांनी विचारलं, अँकर लोकांनी, की बाबा त्या फ्लाईट मध्ये काही चूक झाली का। मी त्यांना सांगितलं, दादा स्वतःच तर म्हणजे सुरक्षेबद्दल हे करायचे, पण त्या प्रत्येकाला ते हे सांगायचं की बाबा हा ड्रायव्हर झोपला आहे का, याची झोप बरोबर झाली आहे का। मी अमरावतीला जात असताना दादांनी त्या ड्रायव्हरला सांगितलं की आम्ही बोलून राहिलो पण तू समोर लक्ष ठेव, असं नाही झालं पाहिजे की आम्ही बोलतो आणि तू कुठेतरी गाडी ठोकून द्यायची, त्याच्या गाडीची स्पीड किती आहे काय, इतकं इत्तमभूत लक्ष दादांचं असायचं। एक दिवस रात्री 11:15 वाजता ते अमरावतीवरून येत होते, त्यांच्या पायलट गाडीचे टायर तिथनं धुवा निघत होता। दादांनी त्या ऍडिशनल कलेक्टरला बोलवून, तुम्हाला मी सांगतो, इतकं झापलं की म्हणे आम्ही जनतेची सेवा करणारे लोकप्रतिनिधी आहे आणि तुम्ही अशा प्रकारच्या गाड्या आम्हाला देता, ते सुद्धा म्हणजे त्यांनी फक्त त्याला सस्पेंड करायचं बाकी ठेवलं होतं आणि त्याला सांगितलं उद्याच्या उद्या नवीन गाड्या घेतल्याशिवाय राहायचं नाही, म्हणजे पैसे लागतात माझ्यासोबत। इतकी स्वतःची काळजी, जनप्रतिनिधींची काळजी, दुसऱ्या नेत्यांची काळजी घेणारा हा नेता आज आपल्यातून हरपला। इतका कुशल नेतृत्व आणि या महाराष्ट्राला, म्हणजे महाराष्ट्राची आज जनता 2029 मध्ये अजितदादाला मुख्यमंत्री पाहत होती, आता ती कोणाला पाहेल हा एक प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या जनतेसमोर। आमच्या लाडल्या बहिणी, इतकं दुःख त्यांना अनावर नाही होऊन राहिलं की आज आमचा लाडका दादा हरपलेला आहे आणि लाडका दादा आता कुठे मिळेल, कुठे दिसेल याच्यावर सुद्धा मंथन होऊन राहिलं। महाराष्ट्राची खूपच हानी झालेली, असं नेतृत्व परत होणे नाही। म्हणून दादांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहरातर्फे आम्ही सगळे राष्ट्रवादी परिवारातले लोक श्रद्धांजली अर्पित करतो।